आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने आज रात्री 8 वाजता कोयना धरणाचे दरवाजे 12 फुटावरून 13 फुटावर करण्यात आल्याने सध्या धरणातून 95,300 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर कराड शहरात कोयनेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठी गणेश मूर्ती बनवण्यासाठी कुंभार कलाकारांनी शेड टाकण्यात आले होते। मात्र पाण्याची पातळी वाढत असल्याने सदर शेडमधून गणेश मूर्ती हलवण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे। हजारो मूर्ती या ठिकाणी आहेत। अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटना यांनी या कलाकारांना मूर्ती हटवण्यासाठी मदत केली आहे। ठिकठिकाणी या मूर्ती सुखरूप नेण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे। त्याचबरोबर कृष्णा घाटावर पाण्याची पातळी वाढू लागली आहे। कृष्णा कोयनेतील पाणी पातळी सध्या कृष्णाबाई मंदिराकडे सरकताना दिसत आहे। या ठिकाणी नागरिक ही वाढलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत। आपण पाहू शकता रात्री घेतलेल्या या दृश्यात पाण्याची पातळी कृष्णामाई मंदिराकडे सरकू लागली आहे।